कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अनुष्का, थोडं पण बोलायचं या- आहे. बोल ना. आणि आता मी जे विचारतोय त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय. आई शपथ, काहीतरी मोठा ड्रामा होणार इथे. ते जाऊ देत, माझा मेकअप वगैरे नीट आहे ना, छान दिसते ना मी. काय झालं आदित्य? तू प्रीतमला पेढा दिला होतास? अरे आपला साखरपुडा ठरलाय ना, म्हणून मी मंदिरात गेले होते आणि तिथेच प्रसाद म्हणून पेढा मिळाला, तोच दिला होता. मग तो पेढा खाल्ल्या खाल्ल्या प्रीतमला नशा कशी काय झाली? काय अनुष्का, काय ऐकते मी हे? आदित्य, तू काय बोलतोस मला खरंच काही कळत नाहीये. अरे मी काय तो पेढा फक्त प्रीतमला दिला नव्हता. मी तो पेढा अहिला मॅमना दिला होता, दामिनी मॅमना पण दिला होता. मॅम, हिने कधी दिला होता मला पेढा? हा, पण मैत्री करायचा हा चान्स आहे. हो म्हणते. हो हो, मला सुद्धा दिला होता हिने पेढा. इतका मस्त होता, मी तर 2 घेतले. पण मला नाही झालं नशा. एक मिनिट हं. प्रीतम, तुला असं वाटतंय का की मी त्या पेढ्यामध्ये काहीतरी मिसळलं होतं? प्रीतम, अरे तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस रे. मी तुझ्यासोबत असं काही करणं माझ्या मनात तरी येऊ शकतं का? आणि मी हे का करेन मला सांग? यातून मला काय मिळणार आहे? काय हेतू आहे माझा? हा, तुम्ही सगळे आरोप करताय, मला मान्य आहे, पण आरोप करण्याआधी थोडा तरी विचार करा. मी असं पेढ्यामध्ये काहीही मिसळून देईन का? हे बघ, तुझ्यावर आरोप करत नाहीये, काहीतरी गडबड झाली आहे एवढं नक्की. आणि ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. येस प्लीज, तू त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जा. पण आदित्य, माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस रे. एक मिनिट, माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा हिचं बोलणं रडणं सगळं खोटं वाटतंय ना, नाटकी? तुम्हाला आणि मला दोघांनाही जर ते वाटतंय तर आपण हुशार आहोत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.